ॲज यू कॅन सी मी किचनमध्ये आहे आणि मी गॅस पुसते. का मी गॅस पुसते? कारण मला हे करायला आवडतं. माझ्या घरात कोण चांगला गॅस पुसत नाही म्हणून मी पुसते. मी प्रोफेशनली गॅस पुसर आहे. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आहे 20 फेब्रुवारी आणि खरं तर आज मी सकाळपासून ब्लॉग करायचं स्वतःला प्रॉमिस केलं होतं की आज सकाळपासून आपल्याला खूप काय काय करायचं आहे, तर आपण ते ब्लॉग करूया. पण मी विसरले, ॲज युजल मी विसरले, बिकॉज हू एम आय विदाउट माय नीमो मेमरी. बट तो मुद्दा नाही आहे. आणि आता 2:30 वाजलेत दुपारचे आणि मला एक खूप क्रेझी न्यूज कळली आहे. काय ते मी तुम्हाला सांगेन आणि मला सगळ्यांचे असे रिॲक्शन्स हवे आहेत म्हणून मी खरं तर हा ब्लॉग करते. मी सकाळपासून तुम्हाला काय काय केलं जरा अपडेट्स देते. मी तुम्हाला ते दाखवू नाही शकले तरी पण मी जबरदस्तीने मम्मीने मला उठवलं की 10:30 वाजता की उठ उठ बाबा. आणि मग मी उठले आणि मग मला कोणासोबत तरी बाहेर जायचं होतं, म्हणजे काकी एक आहेत त्यांच्यासोबत बाहेर जायचं होतं, तर मग त्यांच्यासोबत बाहेर जाऊन आले. माझी बहीण आली होती, तिला साडी हवी होती, माझ्या मोठ्या बहिणीची, तर करुणा दिदीची, बेसिकली जी माझी सख्खी बहीण नाही आहे, जी माझ्या मावशीची मुलगी आहे. ज्या लोकांना हे माहीत त्या लोकांना मी सांगते आहे. तर तिला साडी वगैरे दिली आणि मग आता घरी आले, चपात्या वगैरे लाटल्या. भाई मी व्लॉग करायला पाहिजे होतं ना. चपात्या वगैरे लाटल्या, मग जेवण झालं, मग आम्ही जेवलो आणि जेवायला बसत होतो तेव्हा मला असं आठवलं की मला एक काहीतरी बघायचं होतं, तर मग मी ते बघितलं. आय कॅनॉट वेट टू टेल यू गाईज. इज इट हॅपनिंग? मी आता तुम्हाला माझे बाकीचे जे कालच्या दिवसाचे थोडेफार लाईफ अपडेट्स देते. 2-3 दिवसाआधी आपले यूट्यूबवरती 20, भाई माझा 20 आणि 21चा काय प्रॉब्लेम आहे, परत बोलूया हे आपण. 2-3 दिवसाआधी आपले यूट्यूबवरती 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. 20,000 भाई, 20,000 काय लोक असतात म्हणजे. आणि काल दॅट इज 19 फेब्रुवारीला आपले इंस्टाग्रामवरती 30,000 फॉलोअर्स पूर्ण झाले. ही पण एक खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे खूप टायमापासून ते अडकले होते आणि अचानक 1-2 रील बूस्ट झाल्या, त्यामुळे ते बूस्ट झाले फॉलोअर्स वगैरे. बट आय एम हॅपी. प्लस मी काल एक स्वतःसाठी नवीन नायकीचा शूज घेऊन आली. मी तुम्हाला त्याची पॅकेजिंग बघा, ते ह्याच्यात आहे आणि हे असं कूल बॅग आणि इट इज नायकी एअरफोर्स 1 आणि त्याच्यामधला नवीन जो एडिशन आला होता व्हाईट आणि असा बेबी पिंकिश कलर आहे. आर यू रेडी फॉर द रिव्हील? त्याचा बॉक्स वगैरे किती भारी आहे. आर यू रेडी फॉर द रिव्हील? हे पडले मग वेट, बहुत पैसा दिया है भाई. हे बघा, याचं जे गोल्ड आहे ना, मेटॅलिक, कसलं भारी आहे. प्लस मी काल बँड्राला गेले होते, तर मी बँड्रावरून स्वतःसाठी नवीन कवर घेतला. आय थिंक मला येलो कलरमध्ये घ्यायला पाहिजे होता. पिंकमध्ये घेऊन मी थोडंसं गर्लिश पिंकिश वाटतंय. बट ठीक आहे, छान दिसतंय. दॅट वॉट मॅटर्स. आणि अजून एक मोठी न्यूज सांगू तर प्रोबॅबली ज्या दिवशी तुम्ही हा व्लॉग बघताय त्या दिवशी मी ऑलरेडी हम्पीला जायला निघाली आहे. तर मी माझ्या कॉलेज फ्रेंडसोबत या ट्रिपला जाते. आम्ही लोक एका वर्षानंतर असं फिरायला वगैरे जातोय ट्रिपला. ठीक आहे, आम्ही कॉलेजला असताना जयपूर रणथंबोरला गेलो होतो. आता मी त्याबद्दल एवढं बोलली आहे ना की सगळ्यांना समजलंय की आम्हाला रणथंबोरला जाऊन जंगल सफारीला जाऊन वाघ दिसलाच नाही, आमचे पैसे फुकट गेले. बट दॅट इज अ स्टोरी फॉर सम अदर डे. बट आता सध्यासाठी आमचा हम्पीचा प्लॅन ऑन आहे. आम्ही लोक हम्पीला चाललोय, म्हणजे तुम्हाला हम्पीचं पण खूप कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. आय एम होपिंग की मी खूप काय काय रेकॉर्ड करेन आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी ते टाकेन आणि स्वतःसाठी पण ते टाकेन आणि खूप चांगले चांगले फोटोज काढेन. मी खूप एक्सायटेड आहे. मी त्याच्यासाठी मेन तर मी हे शूज घेतले बिकॉज माझे जुनेवाले शूज फाटले होते. आणि दुसरी गोष्ट, मी काल बँड्रावरून 2 जीन्स पण घेतल्या आणि एक फ्लॅट चप्पल घेतली जी मला हम्पीला घालायची आहे एका ड्रेसवर. मी असे आउटफिट्स माझे असे एकदम प्लॉट केलेत. अजून काय बरं नवीन अपडेट आहे? अजून एक अपडेट आहे ज्यासाठी आपण हा व्लॉग करतोय, नंतर सांगेन. गाइज, तुम्हारा भाई ना ये व्लॉगिंग जर्नी में थोड़ा नया है, तर जर माझ्याकडून काही चुकून चूक घडली तर प्लीज पोटात घ्या. आता मी पाणी पिते, तुम्ही पण पाणी पिया बिकॉज स्टे हायड्रेटेड भाई. ऊन वाढलंय, गरमी वाढते आहे. आजारी विजारी पडू नका उन्हात. ती साडी कधी दिसेल?
संध्याकाळी आठवण कर. संध्याकाळी संध्याकाळी आठवण करू. हाय बोल. हाय बोल. हात कर. बाय. हाय. पेढा खाते मी गाईज. शनिवार रविवार सोमवार. तू येतेस माझ्यासोबत हम्पीला? नाही ग बाय, चल नेतो. उलट्या होऊन जीव जाईल. बसनी जाशी म्हणत तुम्ही. ट्रेनने जाणार. नाही बस. बस. उलट्या होतात तर बसनी गेलो का उलट्या होतात, ट्रेनने नाही होत. मोशन सिकनेस गाईज. मला पण व्हायच्या आधी बसमध्ये मला पण उलट्या व्हायच्या, आता नाही होत. पहिलं ना व्हायच्यापेक्षा दात बसवल्यापासून होतात. दात बसवल्यापासून उलट्या होतात का? पहिले बसमध्ये यायचो नाही हा, तेव्हा नाही उलट्या कधी झाल्या. हो मग दात बसवल्यावर झाल्या. मग दात काढून यायचा बसमध्ये. आता हो खराच बाबा, पहिली बसमध्ये यायचो का नाही आपण गावाला गेलो का, मग कधी उलटी झाले नाही. इथं गेलो होतो महाबळेश्वरला गेलो तेव्हा माफ झाले. हा, तिथे वळणं होती ना महाबळेश्वरला. महाबळेश्वरला गेलो तर भरपूरच चालले. मग जर दात काढून ठेवलेस आणि मग आलीस गाडीत ना, मग नाही होणार ना उलट्या. बघायला पाहिजे एक दिवशी ना असा दात काढून ये हो बसमध्ये. टिप्स अँड ट्रिक्स गाईज ट्राय करायच्या वेगवेगळ्या. हाय, मी तुम्हाला मगाशी ज्या अपडेट्स दिल्या त्यात आज सकाळची मेन अपडेट तर राहिलीच. माझ्या टीमने 2 गोष्टी पाठवल्यात माझ्यासाठी. माझी टीम म्हणजे मला जी लोक मॅनेज करतात ते लोक खूप क्यूडू पप्पी लोक आहेत ती. पण ग्रम्पी बियर्ड मीडिया, आय लव्ह यू ऑल. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी हे जे काय पाठवलंय, अमीर लोकांचं चॉकलेट, बिकॉज आपले 30K फॉलोअर्स झाले इंस्टाग्रामवरती आणि ऑफकोर्स 20K सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती. आणि त्याने माझ्यासाठी एक ब्रँड पण पाठवला आहे. म्हणजे अजून काय चालू आहे लाईफमध्ये रिसेंटली. आणि मी हे सगळं फॅन ऑन करून बोलते तर कदाचित तुम्हाला गर्र 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 आवाज येत असेल फॅनचा. बट या म्हणजे तुम्ही बघताय मी किती असं प्रयत्न करते व्लॉग करायचं की मी विसरायला नाही पाहिजे माझी व्लॉग. दॅट इज इट. तुम्हाला काय वाटतं काय असेल? मी जे सांगायसाठी थांबली ते मी आता फायनली सांगते. मला वाटतं की तुझं युट्यूब सारखं चालू झाले असेल. तेच वाटलं होतं. लव्ह यू, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला म्हटलं होतं मोकडी कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन करा, अभिनंदन. घेते ना तुम्हाला कुठल्या पैसे यायला लागले तिला. बोल नाही आला. अरे नाही यार, तू माझ खाली कर मग सांगेल. बोल आला बोल. युट्यूब मॉनिटाईज झालं. ते मी काल बघायला बोललो तेव्हा बघितली नाही ना. आज मी कधी झालं ते बोल. कधी झालं ते बोल. लवकर बोल. खुशीच नाही. लवकर इथे लवकर झालं ते मुद्दा आहे. कधी झालं, काय झालं, कसं झालं मला माहित नाही. झालं, दॅट इज द मेन मुद्दा. बाबू आपण मॉनिटाईज झालो. मॉनिटाईज गाईज. कालचा व्लॉग मी अर्धवटच सोडला आणि आज नेक्स्ट डे आहे. म्हणजे आय गेस थांबा भाई, मी ते कॅलेंडरच विसरली आहे. आज सॅटर्डे आहे म्हणजे आज 21 फेब्रुवारी आहे. आणि मी तुम्हाला काल सांगितलं मी हे शूज वगैरे घेऊन आली तर मी जस्ट एक बँड्रा हॉलसारखी रील रेकॉर्ड केली. आणि द रिझन आय डिडंट कंटिन्यू द व्लॉग वॉज मी काल विदाऊट लिपस्टिक निघाले होते आणि मला मग नंतर खूप जास्त ओव्हर थिंकिंग हिट झाली. आणि सध्या ना आय टेल यू हे होतं आहे माझ्यासोबत. म्हणजे मी खूप जास्त ओव्हर थिंक करते आहे कॉन्टेंटबद्दल की खरंच आपला कॉन्टेंट चांगला चालू आहे का, किंवा 1-2 दिवस काही पोस्ट नाही केलं तर मला खूप जास्त असं मी प्रोडक्टिव्ह नाही आहे, मी काहीच नाही करत आहे, मी फक्त बसून आहे असं मला वाटतं. खूप जास्त मिक्स्ड इमोशन्स आहेत, मिक्स्ड फिलिंग्स आहेत. आय एम ट्राईंग टू होल्ड माय सेल्फ अप. ब्रेकडाऊन पण होतो आहे.
मी लास्ट आठवडाभरापासून काहीच नवीन नाही शूट केलं आहे. मी एकच ब्रँड व्हिडिओ शूट केला, ते पण 3-4 दिवस 2-3 दिवस तरी आरामात झालेत त्याला. आणि आत्ता मला त्याचा 11 वाजता फायनल अप्रुव्हल आला आहे की हां द व्हिडिओ इज गुड टू गो. म्हणजे आता मला फायनल एडिट्स करायचे आहेत त्याचे, तर ऑफकोर्स ते मी उद्या करेन, आता नाहीच करणार. बट द थिंग इज की मला एक्झॅक्टली हे पण नाही कळत आहे की मला का ओव्हर थिंकिंग होती आहे. म्हणजे सगळं चांगलं चालू आहे, ओव्हर थिंक करायचं काही कारणच नाही आहे, पण नाही माहीत असं का होतं आहे. आणि होतं आहे, आणि बराच टाईम झाला मी काही लॉंग फॉर्मॅट पण रेकॉर्ड नाही केलं आहे, म्हणून लाईक एक असा व्हिडिओ करूया ज्याच्यात मी माझे लाईफ अपडेट्स देते आणि आय एम टेलिंग यू गाईज समथिंग अबाउट माय सेल्फ ऑर टेकिंग यू अलॉंग वीकमध्ये काय चालू आहे XYZ असं. मी अपडेट्स तर कालच्या दिवसात दिले, पण मी तुम्हाला टेक अलॉंग करायला विसरले. आणि आजचा पूर्ण दिवस पण मी काहीच नाही केलं तसं बघायला गेलं तर. मी आज सकाळी लवकर उठले होते आणि आय वॉज व्हेरी हॅपी की मी सकाळी लवकर उठले होते. बट मग मला ते खूप जास्त प्रेशर होतं स्वतःवरती. कसलं प्रेशर मला नाही माहीत, पण मला खूप हेवी फील होत होतं. मग मी बेडवर जाऊन पडले आणि मग मी झोपले. अगेन पॉईंटच नव्हता मग माझा लवकर उठून, बिकॉज ऑफकोर्स अगेन मी झोपले. त्यानंतर पण मग मी काहीच नाही केलं. आणि ही आत्ता जी मी व्हिडिओ शूट केली, जी मी रील आणि शॉर्ट तुम्हाला बघायला मिळेल, जे मी शूट केलं ते मी काल करणार होते. बट अगेन ओव्हर थिंकिंग खूप जास्त नेक्स्ट लेवलची ओव्हर थिंकिंग होते. आता या पॉईंटला मला हेही नाही कळत आहे की का होते ओव्हर थिंकिंग, आणि हे पण नाही कळत आहे की कसली नक्की ओव्हर थिंकिंग होते, ऑर इज इट जस्ट माय माइंड दॅट इज सेईंग की ओव्हर थिंकिंग होते. आय हॅव नो क्लू. म्हणजे मला एक ते असं बटन बंद करतात, असं बटन बंद करा आणि मला अजिबात विचारच नाही करायचं. म्हणजे विचार बंद करून टाकायचा, ब्रेन 2 मिनटं साईडला काढून ठेवायचा आहे. इज इट पॉसिबल? बट एनिवेज माझं आता जस्ट शूट झालं आहे. हे अख्खा असा घराचा पसारा आहे. आणि आता मी आवरून मे बी झोपेन किंवा थोडंसं माइंड फ्रेश करायला मी थोडंसं बुक वाचेन. मी सध्या बुक वाचते आहे, खूप टायमानंतर मी वाचते आहे. हे पण एक लाईफ अपडेटच आहे. द फॉरेस्ट ऑफ एन्चॅनमेंट, सीतेची स्टोरी आहे ऑफकोर्स. आणि ह्याच्या आधी मी म्हणजे मला पॅलेस ऑफ इल्युजन्स मी वाचली होती, मला ती जामच आवडलेली. म्हणजे जाम नेक्स्ट लेवल आवडली मला, म्हणून मी द फॉरेस्ट ऑफ एन्चॅनमेंट वाचते आहे. होपफुली आय फील गुड, कारण मला पुढच्या आठवड्यात जसं मी बोलले की मला हम्पीला निघायचं आहे. आय एम थिंकिंग की हम्पी विल बी ते रिसेट बटन असतं ना तसं काहीतरी. बघूया. बट गाईज, तुम्हाला पण जर ओव्हर थिंकिंग होत असेल तर प्लीज ओव्हर थिंकिंग नका करू. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवा. म्हणजे बघा ना, माझी कितीही जळली असली तरी मी तुम्हाला ॲडवाईस देते आहे. काय म्हणजे काय कॉन्फिडन्स आहे. हे जे मी तुम्हाला बोलते ते मी स्वतः पण करू शकते, पण मी स्वतः करते का? पण तुम्ही करणार आहात का? हो, तुम्ही करा. डोंट बी लाईक मानसी, डोंट बी लाईक मानसी. आता उद्या सकाळी आपण ब्लॉग करूया, होपफुली आठवण राहिली तर. पण अगेन भेटूया दुसऱ्या दिवशी. आज संडे आहे आणि मला आज सकाळी माझा डिजिटेकचा माईक आला आहे. तर हॅपी संडे. आणि मागे जो कोंबडा आरो त्याला प्लीज इग्नोर करूया. आणि दुसऱ्या साईडून भांड्यांची आवाज येते ती पण प्लीज इग्नोर करूया. आणि ती जरा कमी झाली तर बरं होईल. बट मी काहीतरी चांगलं एका झटक्यात करेन असं तर नाही होऊ शकत, पॉसिबलच. मी हा डिजिटेकचा माईक मागवला आहे. ह्याच्यात खूप सारे अडॅप्टर झालेत, पण माझ्या आयफोन 13ला जो लाईटनिंग कनेक्ट होतो तोच नाही आहे. तर मला आता त्याचं काहीतरी बघावं लागेल. बट न्यू इन्व्हेस्टमेंट. आता हम्पीला जाऊन नुसता कॉन्टेंट. बस मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. अजून मी एक स्वतःसाठी कबर्ड मागवला आहे साईडला ठेवायला. तो 4 दिवसापासून येतोय, अजून येतोच आहे. आता मी गिवअपच केलं आहे त्याच्यावरती. आला तर आला, नाही आला तर असं कसं नाही येईल. पैसे दिले आहेत बाई, यायलाच पाहिजे. गाईज, आज आहे सोमवार म्हणजे 23 फेब्रुवारी. मी अख्खा कालच्या दिवसात फक्त एक ते रेकॉर्ड केलं जिथे माझा माईक आलेला. आणि त्यानंतर मी रात्रभर शॉपमध्ये फिरत होती, कारण मला ते अडॅप्टर हवा होता, जो कुठेच नव्हता. मग आज फायनली माझ्या एका मित्राने, त्याच्या घराखाली एक मिळते तशी, त्याला ती केबल मिळाली आणि त्याने ती केबल घेतली आहे. पण आता तो केबल ती मला डिरेक्टली हम्पीच्या ट्रिपवरती देणार आहे. तर
इट इज गोइंग टू बी अ सरप्राईज फॉर मी एज वेल की माझा माईक चालतोय की नाही चालतोय. आणि जर माझा माईक नाही चालला तर माझी हम्पीच्या ट्रिपचा वादा नाही करून घेणार आहे मी, कारण मी ठरवलं आहे ती माझी रिसेट ट्रिप असणार आहे. पण मला वाईट तर वाटेल ना यार. पण ठीक आहे, मी इयरफोन्स घेऊन जाणार आहे. जरी ते नाही झालं तर मी असं इयरफोन पकडून ते असं कूल पोळी बोलतो तसं बोलणार आहे मी. तर हा ॲक्च्युअलमध्ये अपडेटवाला व्हिडिओ आहे ना, म्हणजे जिथे मी फक्त बोलते आहे आणि मी काही करत नाही आहे, मी फक्त तुमच्याशी बोलते आहे. आणि हा मला रिअलाईज झाला की खूप घाण अँगल आहे. ऑल्सो गाईज, जो मी 50 रुपयाचा टॉप घेतला होता तो मी आज घातला आहे. टेल मी कशी दिसते. मी छानच दिसते. फायनली माझं पार्सल आलं. फायनली 10 दिवस डिले आहे. हा व्हिडिओ जो तुम्ही बघितलात तो बऱ्यापैकी नाही म्हणजे कम्प्लीटच वेगळा आहे. एरवी मी हॅ हू एकदम टाइमपास, एकदम असं काहीतरी मजा मस्ती करत असते. आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त बोलली आहे माझ्या मनातलं, म्हणजे ते पण मी क्लिअर पण नाही बोलली आहे, बट मी फक्त बोलली आहे. मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आहे. मला करंटली कसं फील होत होतं, कसं वाटत होतं, कसं मी फक्त डूम स्क्रोल करत होती. मी काहीच शूट नाही केलं, काहीच एडिट नाही केलं. आणि मला ते भरून पण येत होतं, पण ॲट द सेम टाईम भरून येऊन पण मी त्याच्यावर काहीच करत नव्हते. हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि मला ते खूप जास्त छान वाटलं. तर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. आय होप म्हणजे या व्हिडिओमध्ये आवडण्यासारखं तरी काहीच नव्हतं, बट इफ जर तुम्ही इथपर्यंत आलात तर आय नो यू गाईज आर द रिअल वन्स. आणि जे इथपर्यंत नाही आलेत, आय नो यू टू आर द रिअल वन्स. सो पप्पी टू यॉल. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कारण ह्याच्या पुढचा जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो मी तुम्हाला आत्ताच सांगते. इट इज अ डे इन माय लाईफ ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.